सुस्वागतम स्वागतम मित्रांनो संगीत टेस्ट करूया नमस्कार करतो या ठिकाणी आजचा शक्तिपुराचा कार्यक्रम आयोजन कोकणी कला मंच प्रस्तुत या कार्यक्रमाचे आयोजक आहेत मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना शाही मानाचा मुजरा करतो रसिका आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी पाऊल उभेला मी आज साखा उपाय पांडुरंगाला नतमस्तक होतो आणि खरोखर मी माझं भाग्य म्हणेल की आजचा दिवस मला मिळाला आजच्या कार्यक्रमासाठी लोक त्याला म्हणतो की संगीत झालं असे ढोलकीपट्टू साईदादा केळकर वेंचू मास्टर गुरुनाथ नमस्कार किमान मास्टर इथे त्याचा समाज ॲक्टोबर मास्टर लाशांदादा याला सुद्धा शाही मानाचा मुजरा करून शाखा कोटे बालमित्र नाच मंडळ देवाची वाडी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शाही वर्ग गुरुजी वर्ग कवी वर्ग याला सुद्धा शाही मानाचा मुजरा करतो त्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी आदरणीय माझे देशाला फोटोग्राफर साहेब विशेष सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत काहींना माहिती आहे त्याच्या नावावर लग्न झालं होतं आज उभा आहे पुढच्या टोक्यावर त्याचप्रमाणे कवी वर्ग संगीत सावध व्हा आणि त्याचे सहकारी त्याचप्रमाणे शाही समीर तटकरे या ठिकाणी उपस्थित आहे त्याला सुद्धा शाही मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे मित्रांनो कोकणच्या लोकमान्यासाठी आपलं शरीर आपला देह ज्यांनी वाहून गेला रवींद्र दादा म्हणतच आहे
सुद्धा शाहीमानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे मास्टर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत हे आपण सगळ्यांची नावं घेतली मित्रांनो आता भूमिका सुरुवात करणाऱ्या चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा हो दंडेकर बुवांना शाहीर मानाचा मुजरा चरणाची धूळ माझ्या मागे लावतो मस्त मनाला सुरुवात करणार आज मनोरंजन नक्कीच आज मनोरंजन नक्कीच मित्रांनो माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय सावधान राजूदादा पड्या त्रिवार शाहीराचा मुजरा करतो महाराष्ट्राचा आराध्य देवराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ याला त्रिवार मुजरा करतो मला सुरुवात करतोय बघा मला इथे तुमच्या चरणाची धूळ माझ्या माती लावतो अनंत होते वंदन रसिका मंचावर उभा आहे मी रंग देवतेला करीतो वा स्तवनाला सुरुवात करतोय लांब जाऊ नका आजची झोपी तुमची माझी आजचा रेसचा घोडा बुवा मी आजच्या रेसचा घोडा मी बघायचं स्तवनाला सुरुवात करतोय स्तवन करणार मित्रांनो नक्की करणार सचिन बुवांना काही सोयीच केली ते दाखवत असं रसिका करो मनोभा बेगुरु से धरो मनोभा बेगुरु से
रसिका करू सप्तशूरानी वंदन रसिका करू गुरु के चरण करो गुरु के चरण करो रसिका करू सप्तशूरानी वंदन रसिका करू संसाराला जगण्यास मार्गी नसा मला ध्यान दिला नसता हे धन दौलत सांभाळी जीवाला नसता हे धन दौलत सांभाळी जीवाला चूक भूल ठाई घालून उद्धार केला जन्मदाता मायेचा कल्प करू जन्मदाता मायेचा कल्प करू संसारात मायेचा पसारा लागताच ठेच मला देती सहारा ठेच मला देते अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा जन्मदात्या माय पित्याचा मिळतो आसरा मिळतो कवनदेवेंद्र करुणी रंग भरू कवनदेवेंद्र करुणी रंग भरू रसिका करू सप्तशूरानी वंदन रसिका करू गणपती गजानन सुबाई देवी अखंड हाता सोयीचा बाबुरगणे घराण्याचा एक बोलतो रे पंढरीनाथ भगवान की जय
उदाहरणं जी या केलीच मोठी, पण वेळेअभावी नक्कीच मी 2 ओळी गातो. यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय साहेब मंडळ साहेब यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नागपूरचा आभार आहोत, थोडे आहोत, धन्यवाद. उधान जगिया हिमया केली मोठी, उधान जगिया हिमया केली मोठी, गुरु प्रणाम कोटी कोटी गुरुराया, प्रणाम कोटी कोटी. 2014ची श्रवण आहे माझ्या लेखीत आहे, पण माझ्या मित्राच्या आठवणीत आहे. असो, धन्यवाद मित्रा भावा. यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नाचवून आभार आहोत. रसिक जेव्हा बघाच झालेली आहे की सुंदर या ठिकाणी सादरी चांगले केले आहे. वा तुमच्या ती ह्या झालेली भरपूर वेळा म्हणून झालेलो सजीव माझ्या चाली कॉपी करतात लोक. मी ही तुमची चाली होती ना, ये महती के बुते 3 वर्षापूर्वी गोवा सोबत सुद्धा गायलेली आमच्या नांजात. गोवा म्हणतात ना, तुम्ही नांजेवाले तो गांजा देतो मला असू दे. गाणा विषय बोलणार नाही, गोवाचा सुंदर होता. मी माझ्या गाण्याला सुरुवात करतो म्हणायचं. तुझ्या भक्त जनाला गणदेवा अमुषाच भेटीला, अंगाचा मळ काढून बनीला तुला, अंतर्युगात मान दिला माशाला. होतो वर्षाने हर्ष मनाला, लवकर ये ना घराला, नकले धरती देवा स्वागताला, तुझे रूप पाहण्याला, शिवगौरीच्या बाळाड्या गौरीच्या बाळा, शिवगौरीच्या बाळाड्या आडवी तुला.
waktu ini tulah आलेलं पारितोषिक शक्तीचे शरीर 107 या कडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आपल्या गावात बोलून यावं. धन्यवाद. सुरुवात आमचे आदरणीय देवीचा सहकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि गाण्याला सुरुवात करतो. बघा होतो वर्षाने हर्ष मनाला लवकर येना घराला शिवगौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला शिवगौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला
काय प्रॉब्लेम आहे? विजय कदम मुक्काम पोस्ट अंबर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आम्हाने आहोत, कोणी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय नवनाथजी गडकरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे प्रथमेश गौरव 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ त्यांच्या बायावर कोणी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक लाजा माझं गाव, श्रीमंत गोवा माझं नाव, एकच त्या श्रीमंत माझे मित्रमंडळी आणि माझा खास मित्र अविनाशदादा आगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुझा पाहून चेहरा डोळ्याने डोळा झाले पाहिजे, तर दुसरा वेळा व्हावी पप्पा आले तर काय म्हणतात ते नक्की म्हणतात. तुम्ही ते पैसे घेतले म्हणायला पाहिजे. आता स्तवाना निघत झालेला आहे मित्रांनो, वेळा पाहिजे आयुष्याचं म्हणणं आहे. 1:30 वाजताला गवळणीला सुरुवात करणार. मुलांची विषय हुआ गवळण व म्हणाले की मी व्यंगावर आता शपथ घेतली. शपथ बघा म्हणतात, व्यंगाची शपथ घेतली, मी व्यंगावर म्हणायचे जाणार नाही. आणि त्या अनुषंगाने भुवानी म्हणजे सुंदर गवळण सादर केलेली या ठिकाणी. गवळणीची चाल काय रे भुवांची? टाकावं 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 वाटीच पुढे हा सोड सोडून मला कुठ निघाला, विसरून माझं नाव. कोण शिकवलं? मी पण येतो सगळी तुमच्या, किसना आहे ना तुमचाच भाव. टकाव 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 बुवा मला भीक आलंय. आधी बुवांपेक्षा मी असणार नाही. ही
गवळण शक्ती दुराचा गाभा हे बुवा आम्हाला शिकवतात की आम्ही बाजू मांडणार म्हणजे मी मांडणार माझी पुरुषाची बुवा मांडणार पार्वतीची म्हणजे मी शब्द आणि बुवा मांडणार पार्वतीची बुवा गवळण कोणाला घातला तुम्ही या रशी प्रेक्षकांना गर्दीत शाही सांगते आहे की नाही शाही बुवांची गवळण काय बघा काय म्हणतात बुवा सोडून मला कुठं निघाला विसरून माझे नाव ताना विसरून गेला असेल ताना विसरून गेला त्या लंगड्याला ताना विसरून गेला ना तुझं काय झालं हे राधे तुझी चोरी केलं त्या भेद्यान सुदामान लंगड्यान ही गवळण बुवा माझी ही मी म्हणायची गवळण तुम्ही नाही की लोकांना सांगताय मी ते अनुषंगावर बोलत नाही बुवांचं म्हणणं भारी आहे तेव्हा शबाश मागच्या वेळेस बोललेलं म्हणतात मी लिंगावर म्हणजे बोलणार नाही लिंगावर कोणत्या बोलायचे बोलणार नाही आता लिंगावर बोला गवळणीची कटिंग देणार बुवा तुम्ही शाने जाणते आहात गवळण तुम्ही शक्तीची सादर करताय आणि गवळणीचे बोल बघा तुमच्या काही सावध बुवा आहेत नाही तर या अशा शाहिरांना मी माझ्यासारख्या शाहिरांना सांगणं योग्य नाही हो मी प्रत्येक वेळा बुवांना म्हटलेलं आहे बुवा तुमच्याकडून काहीतरी आम्हाला नवीन मिळतं म्हणजे शिकण्यात भेटतं आज बुवा टकाव 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 काही येताना झालं मी एकदा लिहिलं गोरेगावात झटपट लावत आहे बुवा बुवा टकाव टकाव करीत बुवा संगडे झालेली नाही म्हणणार बुवा आपण समोरच्या लगेच दाखवलं ते चार आपल्याकडे येतो असो म्हणून गवळणीची कटिंग बघा बुवा राग लावून घेरायचा नाही म्हणा अजिबात गवळणीचा गवळणीला विषय देणार अगं बाई करू नको घाई नाव नवऱ्याचं पुढं तू लावू ए बाई बघ कशी सुटसुट तू कटिंग केली अगं बाई करू नको घाई नाव नवऱ्याचं पुढं तू लाव मी पण तुझी वाटदारीची रोज जेवण नाही करतो म्हातारी होती गवळणी सांगते बुवा मी पण तुझी वाटदारीची गेलीस विसरून खाट सभा सोलाव येताव सोलाव येताव सोलाव येताव सोलाव येताव एकदम तरुण निघाले मथुरेच्या बाजारी सारखवट गेल्याने जो आला गेला सगळा त्याच्या सुद्धा मला वन जातो बरा होता अडकवल्याने राधे नाव ह्याची वाटच माहिती पुढे जायची त्यावेळेस म्हातारीची आठवण झाली आणि म्हातारी म्हणते की मेलं तुम्ही टकामका करून गेली निघून माझी आठवण नाही आता झाली आठवण त्यांना अडकल्यानंतर झाली कारण वाट मात नव्हती म्हणून बुवा सोलाव टकाव सोलाव टकाव सोलाव सोलाव अहो काय बुवा कसलं इंजेक्शन देताव थोडा अशा फालतू गोष्टी आम्ही नाही बोलली आणि मी कधी राग केला नाही आता गवळणीला सोडत होतो एकदा शाहिरांचा बुवा म्हणाले की मी मागच्या वर्षी म्हटलं होतं बुवा की शाखेवरून विषय झाला होता की नाही
तुम्ही जी शाखा नाचवताय मी मुंबई मंडळाला अर्ज देते की मागच्यापर्यंत बुवानी काढलं म्हणून बोलता नाही तर मला यांच्यावर शिळ खायची सवय नाही. काय असेल ते ताजत देतो. विषयाला होता हेच मुलं आज सुद्धा नाचतात. गोवाला त्या दिवशी म्हटलं गोवा 2 वर्षापूर्वी सुद्धा नाचते, गेल्या वर्षी सुद्धा होती. होतात की नाही? मी व्यासपीठावर मी खोटं बोलणार नाही. गोवाचे तेव्हा गेलेले गोवाला दिसत नव्हतं. त्या विषयावर म्हटलं गोवा तुम्ही ज्या मुली नाचवता हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? जे पास कार्ड दिलेला गोवा त्याच्यावर नियम आहे. तुम्ही म्हणताय की तसा नियम नाही. असो, माझं त्याच्यात दुमत नाही. बो तुम्ही मुली नाचवा नाही तुझं बायका नाचवा. म्हाताऱ्या आणली होती चालेल, मला काय म्हणणं नाही. पण मुली नाचवून येत असा नियम माझं मंडळ मला देतं खात्री. लांजा मंडळ म्हणून तुम्ही बुवा म्हणताय लांजेवाले तुम्ही तुमच्याकडे बघा. मी मंडळाशी काय ते बघी बघ बुवा उतरती लागली पिढी तुला. हे सचिन दादा मी सांगेन जे आहे ते आहे. मी संच माझा त्यावेळेस सुद्धा तोच होता, आज सुद्धा तोच आहे. गोवा म्हणतात आज भुजमन गोवा दांडेकरांचे पोरांना दाखवा उघडून. त्यावेळेस का नाही गोवा दाखवले नाही तुमच्याला? बोलू काय त्या दिवशी बारीक होते तेव्हा काय सांगितले गोवा दाखवा दाखवा आता उघडून. हे दांडेकर पण कसले ते व्हलटा घेऊन ओळखून केली. हा असू दे. आणि गोवा म्हणतात की आम्ही मंडळाशी मांडू भांड कांड काय करायचं ते करा तुम्ही, मला काही मतलब नाही. जो आला तो विषय मी त्या ठिकाणी बोलला होता. आणि गोवा गवळणीला सुरुवात करतोय आज. देणार बारी चांगली फिटवत नक्कीच. काय म्हणायचं सोनानिया शिरादा तू बोलतेस मला लहान जरी असलो तरी प्रेम देतो मी तुला. कुंजवनात माझ्या स्वराने भुलवितो मी तुला. अगं खोडी करताच राधे दूर जाते कशा. काय म्हणायचे बघा. वासे मंजुळ पावा घुमला गोकुळ गावा. वासे मंजुळ पावा आवडणार बरोबर. घुमला गोकुळ गावा कल्लीन झाली गोकुळ नगरी सारे फुलले गोकुळ धाम. येना जवळ तू माझ्या राधे टकाव टकाव कसला गेलो. येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनशा. येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनशा. घुमला गोकुळ गावा वाजवितो मी पावा. घुमला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी. तल्लीन झाली गोकुळ नगरी फुलले सारी धाम. येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनशा. जवळ तू माझ्या राधे बोलवितो घनशा. Oh,
शुक्ला परी तू चांदणी चंद्रा तशी तू रोहिणी चंद्रा तशी तू रोहिणी चंद्रा हे बंद प्रेमाचे जुळती मना होतील तुला गाऊन पुन्हा जन्मोजन्माचं नातं तुझी माझी गवेणी प्रीत जन्मोजन्माचं नातं माझी गवेणी प्रीत तोल पाहुणी भेटायशी तोल पाहुणी भेटायशी हे शेवटी तू माझे तू सवड माझ्या येला तुला बोलतो सवड माझ्या येला वाजवी मंजुळ बाबा तुम्हाला गोकुळ गावा वाजवी मंजुळ बाबा तुम्हाला गोकुळ गावा कल्पना झाली गोकुळ गगनी चाले गोकुळ माझ्या तुगराने माझ्या तुगराने तुला आमचे आदरणीय सुया शेडेकर यांच्या स्मरणार्थ आमचे रविदादा शेडेकर यांच्याकडून गवळणीसाठी वंशमोर आलेला आहे 500 रुपयाचं पारितोषिक आहे 2 ओळी म्हणतो त्याचप्रमाणे अंश तुषार विखापे यांच्याकडून हा शाहिरांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक त्याचं म्हणणं आहे सचिन बुवांची साला काढा बुवा आता दुसऱ्या वरीत खडा काय काढणार साला काढा म्हणतात माझ्या बुवांची साला काढलेल्या देखील किती आणि मला देखील किती ते दुसऱ्या वरीत ते बघेल मंडळ आभारी फरमाईश म्हणून 2 ओळी वाजवी तो मी पावा तुम्हाला गोकुळ गावा वाजवी तो मी पावा तुम्हाला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी झाले झाली तुला फुलवितो गरारे तुला फुलवितो गरारे झालेला आहे राहिला विषय प्रश्न उत्तराचा अशा ठिकाणी खरोखर बुवानी पहिला माझा जो प्रश्न होता बुवाचा प्रश्नाचं शाहिराने उत्तर दिलेलं आहे बुवा रंगमंचावर उभा आहे त्याच्या आधीचं उद्घाटन करणार आहे बुवा उत्तर जे दिलं ते साफ चुकीचं आहे आणि हे तुम्ही मान्य करायचं आणि दुसरा राहिला मित्रांनो विषय बुवा म्हणतात की बाबूरावले घराण्याचे डाग आहेत डाग बाबूरावले घराण्याचे शाहिराला म्हणायचं तुम्हाला डाग आहे व असा डाग पडेल ना पडत आलाय व तुम्हाला उत्तर ती लागले आता उत्तर मागच्या बारीत म्हटलं होतं बुवा गलपटले गारटले हे कशासाठी त्या ठिकाणी मी सुद्धा बुवा विश्लेषण केलं होतं की बुवा तुमच्याकडून ती अपेक्षा ना की असा कार्यक्रम व्हायचा अजून आहे की नाही बोललं होतं की नाही असो तुम्ही गलपटले नाही बुवा
वयस पाणी टाक, तापल तापल पाणी टाक. त्याला पाठवू नका बुवा. अजून राहिला विषय बुवाचा. लसूण ही पूर्वी जन्मीची बोल. गेल्या वर्षीचा प्रश्न होता. मागच्या राजेश निकम बुवाची वारी, माझी वारी झाली. त्या वारीत म्हटलं होतं की संदर्भ मला फक्त आला 2 शहीदांचा, सचिन बुवा आणि संदीप मोरे बुवा, म्हणून तो विषय बंद केला. तो लसणीचा विषय त्या ठिकाणी बंद केला. परत बुवा म्हणतात आधीचा प्रश्न होता सुरपंका ही पूर्वी जन्मीची कोण. बुवा म्हणाले की राजेश निकमने जे उत्तर दिलं ते बुवाने पटवून घेतलं आणि याने उत्तर दिलेलं ते पटवून घेतलं. बुवा त्यांच्या गुरुवर यांनी खिडकी पद्धतीत बुवा मला तिचं नाव सांगितलं होतं. त्यावेळेसच उत्तर पटवून घेतलं. बुवा तुम्ही सांगायचे जायचं मी तो घोडा घेऊन, पण बुवा घोड्याची टाच अडकली होती ती तुम्हाला माहित नव्हती. मी काय विचारत होतो सुरपंका ही पूर्वी जन्मीची कोण आणि सध्याच्या खोलीत कुठं वापरते, तिचं नाव काय. आणि एवढं जर तुम्ही ज्ञानीवंत असाल तर गवळही कसं गातावं. बुवा असो एवढंच म्हणे. शाहिराने मला जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बुवा म्हणाले काय बोलते ते रंगमंचावर आहे काही नाही, मी सगळं यातलं शास्त्र सगळं जाणलेलं आहे. बुवा 2दा लाईट गेली अडचण आहे तांत्रिक गोष्ट बुवा ना. रंगमंचाची शपथ घेऊन सांगतो बुवा कावळ्याच्या शपथाला जर काय मिळेल ना बुवा तर तुमच्याकडे गडी नाही. आलेलं पारितोषिक जनार्दन आदरणीय माझे वडिलांसह जनार्दनची गाडी आणि सहकुटुंब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साईनाथ तळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, पुणे आहोत. धन्यवाद. एक कलगी तुराचा डाव प्रश्नाचा वाना तुम्हा मारिला, प्रश्नाचा वाना तुम्हा मारिला, केला तुझ्यावर धाव आज रंगला कलगी तुराचा डाव. शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम दिली संपली.